आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग प्रवासावर निघणार आहोत. कुठून? तर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याच्या त्या एका क्लिकपासून थेट आपल्या डिजिटल जगावर राज्य करणाऱ्या कायद्यांपर्यंत. चला समजून घेऊया हा सगळा प्रवास. आपण सगळेच इन्स्टॉल बटन तर सर्रास दाबतो, बरोबर ना? पण कधी विचार केलाय का की त्या एका क्लिकच्या मागे नक्की काय दडलंय? अहो, ही एक साधीशी वाटणारी गोष्ट आहे ना, ती आपल्याला एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या विषयाकडे घेऊन जाते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. तो आहे कम्प्युटरची चेकलिस्ट. म्हणजे काय तर कोणतंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याआधी कम्प्युटरला कोणकोणत्या तांत्रिक गोष्टींची पूर्तता करावी लागते ते पाहू. ओके, तर पहिली गोष्ट येते सिस्टम रिक्वायरमेंट्स. म्हणजे काय? सोपं आहे. प्रत्येक सॉफ्टवेअरला नीट चालण्यासाठी काही खास हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची गरज असते. आता यात ना दोन प्रकार असतात. एक मिनिमम म्हणजे किमान आणि दुसरं रेकमेंडेड म्हणजे शिफारस केलेलं. खरं सांगायचं तर चांगला अनुभव हवा असेल ना तर नेहमी रेकमेंडेड स्पेसिफिकेशन्सवरच लक्ष ठेवायचं. तेच बेस्ट. याला आपण असंही म्हणू शकतो की हे म्हणजे सॉफ्टवेअर आणि आपलं मशीन यांच्यातलं एक यशस्वी संभाषण आहे. जर दोघांना एकमेकांची भाषा कळाली तरच सगळं काम एकदम सुरळीत होतं. बरं, मग ह्या संभाषणातले महत्त्वाचे खेळाडू कोण आहेत? तर ते आहेत प्रोसेसिंग पॉवर म्हणजेच आपला CPU, त्यानंतर मेमरी म्हणजे रॅम, ऑपरेटिंग सिस्टम आणि प्लॅटफॉर्म. चला आता एक एक करून पाहूया की हे सगळे नेमके काय करतात. सगळ्यात आधी येतो CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हा तर आपल्या कम्प्युटरचा मेंदू आहे असं समजा. आपण दिलेली प्रत्येक कमांड, प्रत्येक आज्ञा तोच पूर्ण करतो. आणि हो, त्याची ताकद फक्त क्लॉक स्पीडवर अवलंबून नसते. त्याच्या आत बऱ्याच गोष्टी घडत असतात. आता बोलूया रॅमबद्दल, म्हणजेच रॅन्डम ॲक्सेस मेमरी. याला कम्प्युटरची तात्पुरती वर्कस्पेस समजा. जसं आपल्या कामाच्या टेबलवर जेवढी जास्त जागा तेवढी जास्त कामं आपण एकावेळी करू शकतो. अगदी तसंच जेवढी जास्त रॅम तेवढे जास्त प्रोग्राम्स आपला कम्प्युटर एकाच वेळी सहजपणे चालू शकतो. आणि मग येतो प्लॅटफॉर्म. हा शब्द ऐकायला थोडा मोठा वाटतो, पण याचा अर्थ सोपा आहे. ही ती मूळ चौकट आहे ज्यावर एखादं सॉफ्टवेअर काम करतं. ह्यात कम्प्युटरची बनावट आणि त्याची ऑपरेटिंग सिस्टम दोन्ही गोष्टी येतात. आणि म्हणूनच तर विंडोजसाठी तयार केलेलं सॉफ्टवेअर मॅक OSवर चालत नाही. चला एक खरंखुरं उदाहरण पाहू. इथे ऑटोडेस्क माया 2013 या सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट्स दिसत आहेत. हे सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरवर चालवण्यासाठी कोणतं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर लागेल त्याची ही एक संपूर्ण यादी आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला कम्प्युटरच्या तांत्रिक गरजा कळल्या. आता आपण या प्रवासात पुढे जाऊया आणि वळूया दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे, डिजिटल नियम. म्हणजेच सॉफ्टवेअर आणि इंटरनेट वापरताना आपल्याला कोणती कायदेशीर चौकट पाळावी लागते ते पाहू. बरं, सॉफ्टवेअर तर इन्स्टॉल झालं, पण आता पुढे काय? ते वापरण्याचे नियम काय आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हाच प्रश्न आपल्याला टेक्नॉलॉजीच्या दुनियेतून थेट कायद्याच्या जगात घेऊन जातो. आणि इथेच एंट्री होते माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, ज्याला आपण IT ॲक्ट म्हणतो. हा आपल्या देशातला मुख्य कायदा आहे. कशासाठी? तर सायबर गुन्हेगारी हाताळण्यासाठी आणि आपण जे ऑनलाईन व्यवहार करतो त्या सगळ्यांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा कायदा काय दगडावरची रेष नाही. तो 2000 साली आला खरंय, पण जसं तंत्रज्ञान बदलत गेलं तसा तोही बदलला. 2008 मध्ये त्यात काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या गेल्या ज्या 2009 पासून लागू झाल्या. म्हणजे हा कायदा वेळेनुसार बदलत राहतो. मग ह्या IT ॲक्टमध्ये नेमकं येतं काय? तर बघा, यात इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्सना कायदेशीर मान्यता देण्याची तरतूद आहे. आपल्या डिजिटल सिग्नेचरलाही कायदेशीर दर्जा दिला जातो. कोणते गुन्हे आहेत, त्यांचे नियम काय आहेत हे सांगितलं जातं. आणि सायबर गुन्ह्यांसाठी एक खास न्यायप्रणाली कशी असेल या सगळ्या गोष्टींचा यात समावेश आहे. पण काय होतं जेव्हा हे डिजिटल नियम मोडले जातात? आता आपण बघणार आहोत की सायबर गुन्हे म्हणजे काय आणि त्यासाठी किती गंभीर शिक्षा होऊ शकतात. तर सायबर गुन्हा म्हणजे नक्की काय? हा असा कोणताही गुन्हा आहे ज्यामध्ये कम्प्युटर, नेटवर्क किंवा नेटवर्कशी जोडलेलं एखादं डिव्हाइस वापरलं जातं. म्हणजे यात कम्प्युटर हे गुन्हा करण्याचं साधन पण असू शकतं किंवा त्या कम्प्युटरवरच हल्ला होऊ शकतो. IT ॲक्टमध्ये काही गुन्हे आणि त्यांच्या शिक्षा अगदी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ, जर कलम 65 बद्दल बोलायचं झालं तर कम्प्युटरच्या सोर्स डॉक्युमेंटमध्ये जर कोणी छेडछाड केली तर त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 2 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
आणि कलम 66 नुसार हॅकिंगसाठी सुद्धा 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आहे, पण दंड मात्र 5 लाखांपर्यंत जाऊ शकतो. आणि हे बघा, कायदे कसे बदलू शकतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. कलम 66 जे खूप वादग्रस्त ठरलं होतं आणि त्याचा गैरवापरही होत होता. त्यामुळे काय झालं तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 24 मार्च 2015 रोजी हे कलमच रद्द केलं. यावरून समजतं की कायदेसुद्धा तपासले जातात आणि बदलले जातात. आता इथे 2 महत्त्वाच्या पण वेगवेगळ्या कायद्यांबद्दलचा गोंधळ दूर करूया. एक आहे सायबर कायदा आणि दुसरा कॉपीराईट कायदा. सायबर कायदा हा खूप व्यापक आहे. तो इंटरनेटच्या वापराशी संबंधित सगळ्या कायदेशीर गोष्टी बघतो. या उलट कॉपीराईट कायदा हा विशिष्ट आहे. तो फक्त मूळ कलाकृती तयार करणाऱ्याच्या हक्कांचं संरक्षण करतो, मग ती कलाकृती फोटो असेल, पुस्तक असेल किंवा अगदी सॉफ्टवेअरसुद्धा. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे. एका साध्या इन्स्टॉल क्लिकने सुरू झालेला हा प्रवास आपल्याला टेक्नॉलॉजी आणि कायद्याच्या एका मोठ्या जगात घेऊन जातो. इन्स्टॉलेशनपासून ते वापरापर्यंत प्रत्येक पावलावर काही नियम आणि जबाबदाऱ्या आपल्यासोबत चालत असतात. आणि जाता जाता एक प्रश्न, आपलं हे डिजिटल जग तर रोजच्या रोज मोठं होतंय. मग या जगातल्या कायद्यांचा पुढचा अध्याय लिहिण्याची जबाबदारी नक्की कोणाची असेल? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला सगळ्यांनाच भविष्याबद्दल विचार करायला भाग पाडतो.